कोलकाता येथे व संपूर्ण देशात विविध ठिकाणी डॉक्टरांवर झालेला अमानुष व जीवघेणा भ्याड हल्ल्याचा कारंजा जिल्हा वाशिम येथील IMA व सर्व वैद्यकीय संघटना कडक शब्दात निषेध करत आहेत। सदर घटना ह्या खरोखर अत्यंत निंदनीय घटना आहे। वारंवार डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे। अशा घटनांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे व त्यामुळे त्यांची मनस्थिती चिंताजनक आहे। त्यांचा निषेध म्हणून दिनांक 17 जून 2019 सोमवार रोजी कारंजातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात आले होते। कारंजा IMA च्या या बंदमध्ये कारंजा डॉक्टर असोसिएशन व निम्मा या संघटना सुद्धा शामिल आहेत। तरी कोलकाता व देशातील हल्लेखोरांवर कडक कारवाई होऊन त्यांना जबर शिक्षा व्हावी व भविष्यात अशा घटना निर्माण होणार नाही अशा कडक कायदा करावा, अन्यथा भीतीमुळे व सुरक्षिततेमुळे डॉक्टर त्यांच्या रुग्णांवर योग्य उपचार करू शकणार नाही व हे समाजास खूप घातक होईल। तेव्हा समाजाची आरोग्य व्यवस्था चांगली राहण्यासाठी डॉक्टरांची सुरक्षिततेची हमी व्यवस्था करावी, या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना कळविण्यात आले आहे। मागील आठवड्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये शिकाऊ डॉक्टरवर ज्या पद्धतीने एका 75 वर्षाच्या इस्माचा त्याच्या वयोवृद्ध काळामुळे जो मृत्यू झाला व त्यानंतर त्या घटनेला त्या जमावाने हिंसक वळण देऊन त्या डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केला। त्यामध्ये 3 डॉक्टर लोक जखमी झाले। एका डॉक्टरच्या मेंदूला इजा झाली, दुसऱ्या डॉक्टरची दृष्टी गेली व तिसऱ्या डॉक्टरला बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर झाले व ही घटना होऊन सुद्धा पश्चिम बंगाल सरकारने तेथील हिंसक जमावावर किंवा त्या हल्ला करणाऱ्या लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। उलट डॉक्टर लोकांनाच त्यामध्ये दोषी ठरवले व डॉक्टर लोकांना यामध्ये कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळालेला नाही। या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण भारतामध्ये देशव्यापी बंद पाळण्यात येत आहे। याच्याच अनुषंगाने आज कारंजामध्ये कारंजा डॉक्टर असोसिएशन मध्ये असलेल्या IMA, निमा व होमिओपॅथी या डॉक्टर लोकांनी आज कारंजामध्ये या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलेला आहे व त्याच्या संबंधी एक निवेदन SDO सरांना आज देण्यात आलेले आहे। विसेन न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।